नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन मधील पुढील भाग अभ्यासणार आहोत। सराव संच 4.1 पर्यंतचा भाग आपण काल पूर्ण केलेला आहे। सराव संच तुम्ही वहीत सोडवलाच असाल। तर आता आपण या पुढील भाग अभ्यासणार आहोत। तर या पुढील भाग आहे व्यवसाय साखळीतील जीएसटी। आता व्यवसाय साखळीतील जीएसटी, नेमकं व्यवसाय साखळी म्हणजे काय? बघा, असं कधी होतं का की आपण एखादं उत्पादक डायरेक्ट कारखान्यामध्ये जाऊन विकत घेतलेलं आहे? साधारणतः असं फार क्वचित होतं। एखादं उत्पादन कारखान्यामध्ये तयार झाल्यानंतर प्रथम ते वितरक, ज्याला आपण घाऊक उत्पादक किंवा घाऊक व्यापारी असं म्हणतो, त्यांच्याकडे पोहोचवलं जातं। त्यानंतर ते किरकोळ व्यापारीपर्यंत पोहोचवलं जातं आणि मग किरकोळ वितरकाकडून ते ग्राहकापर्यंत पोहोचवलं जातं। म्हणजे साधारणतः एक व्यवसाय साखळीमध्ये एकूण 4 टप्पे असतात। उत्पादकाकडून तो माल किंवा ते तयार झालेलं उत्पादन घाऊक व्यापारी घेतो, खरेदी करतो। घाऊक व्यापाऱ्याकडून ते उत्पादन किरकोळ व्यापारी खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ते उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवलं जातं। म्हणजे अशी ही व्यवसाय साखळी असते। प्रत्येक व्यवसाय साखळीमध्ये त्या उत्पादकाची किंमत आणि प्रत्येक खरेदी विक्रीमध्ये होत असताना त्याच्यावरील जीएसटी हा कसा असतो? प्रत्येक वेळी ठरलेला असतो। मग उत्पादकानं भरलेला जीएसटी, उत्पादकाकडून घाऊक व्यापाराने खरेदी केल्यानंतरचा जीएसटी आणि ग्राहकापर्यंत पोहोचूस तोपर्यंत जीएसटी हा बदलत जातो। म्हणजे प्रत्येक वेळी खरेदी करणारा व्यापारी हा उत्पादकानं भरलेला जीएसटीपेक्षा जीएसटी हा आपल्या मिळणाऱ्या नफ्यातून काय करेल? वजा करेल आणि नफा मिळवेल। म्हणजे हे आपण एका चार्टद्वारे, उदाहरणाद्वारे समजावून घेऊया। एक उदाहरण आपण घेऊया इथं। समजा एका उत्पादकाने एक घड्याळ तयार केलेलं आहे आणि घाऊक व्यापाऱ्याने ते घड्याळ 200 रुपयाला विकत घेतलेलं आहे आणि जीएसटी किती आहे? 12%। म्हणजे घाऊक व्यापाऱ्यानं घड्याळ किती रुपयाला विकत घेतलेला आहे? 200 रुपयाला आणि जीएसटी किती आहे? 12%। मग 200 रुपयाचं 12% म्हणजेच किती रुपये? 24 रुपये जीएसटी त्यानं काय केलेलं आहे? वस्तूवरती दिलेलं आहे। आता वस्तूची मूळ किंमत आणि जीएसटी पकडून त्या घड्याळाची किंमत किती झाली? 224 रुपये। मग 224 रुपयावरती घाऊक व्यापारी आता त्याचा नफा मिळवणार। मग नफा मिळवण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे? तर 200 रुपयाचं घड्याळ किरकोळ व्यापाराला 300 रुपयाला काय केलेलं आहे? विकलेलं आहे। मग 300 रुपयाला विकत असताना त्यानं काय केलेलं आहे? बघा, तर 36 वजा 24 म्हणजे आता 300चा 12%, 300 वरती जर जीएसटी 12% काढला तर त्याला मूळ किमतीवरती 36 रुपये जीएसटी भरावा लागेल। मग 36 रुपये जीएसटी भरावा लागत असेल तर तो 36 वजा त्याला द्यावं लागणारी पूर्वीची जीएसटी म्हणजे 36 वजा 24 12% जीएसटी त्याला काय करेल? नफ्यामध्ये होईल किंवा ती जीएसटी तो काय करेल? त्याला द्यावी लागणाऱ्या जीएसटी मधून वजा करेल। त्यानंतर घाऊक व्यापाऱ्यानं तेच घड्याळ किरकोळ व्यापाऱ्याला कितीला विकलेला आहे? 400 रुपयाला विकलेला आहे आणि त्यानंतर किंवा किरकोळ व्यापाऱ्यानं ते घड्याळ 400 रुपयाला ग्राहकापर्यंत विकलेलं आहे। म्हणजे आता जीएसटी 400 रुपयावरती किती आहे? 12%। मग 400चं 12% आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं की 48 रुपये। म्हणजे ग्राहकाला ते घड्याळ किती रुपयाला मिळालं? 448 रुपयाला मिळालं। मग इथं किरकोळ व्यापाऱ्यानं काय केलेलं आहे? त्यानं खरेदी केलेली वस्तू 400, त्याच्यावरती त्याला किती टक्के जीएसटी भरावं लागणार आहे? 48। मग 48 वजा पूर्वीच्या खरेदीवरची जीएसटी जी आहे तो वजा करून घेईल। असं केलं तरच त्याला ती वस्तू विकल्यानंतर काय होईल? नफा मिळेल, अन्यथा मिळणार नाही। मग त्यानं भरलेली जीएसटी वजा त्यानं खरेदी केलेली जीएसटीचा दर वजा केला की 12%। म्हणजे साधारणतः या प्रत्येक टप्प्यामध्ये काय झालेलं आहे? घाऊक व्यापाऱ्यानं वस्तूची किंमत काय केलेली आहे? बदलत गेलेली आहे। वस्तूची किंमत जशी बदलत गेलेली आहे तसं 12%ने त्याच्यावरती असणारा जीएसटीचा दर सुद्धा कसा केलेला आहे? बदलत गेलेला आहे। व्यवसाय साखळीमध्ये उत्पादकापासून ग्राहकापर्यंत ती वस्तू पोहोचत असताना मूळ वस्तूची किंमत बदलत जाते, जीएसटी सुद्धा बदलत जाते।
घाऊक व्यापाऱ्यानं जितक्याला ते खरेदी केलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीला तो किरकोळ व्यापाऱ्याला विकेल आणि किरकोळ व्यापारी जितक्या किमतीला ती वस्तू विकत घेतलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीला तो ग्राहकाला विकेल. आणि ह्या सर्व याच्यामध्ये GST आणि त्या मूळ वस्तूच्या किमतीचा विचार केला जातो. आता साधारणतः इथे घड्याळ विक्रीमध्ये 3 प्रकारचे व्यवहार झालेले आहेत. त्या व्यवहाराला B2B, B2B आणि B2C अशा पद्धतीने संबोधलं जातं. आता B2B म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस, म्हणजे व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडे झालेला व्यवहार असेल तर त्याला बिझनेस टू बिझनेस किंवा B2B व्यवसाय असं किंवा व्यवहार असं म्हटलं जातं. तर तिसरा प्रकार आहे बघा B2C. जर व्यवहार हे व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडून झाला असेल तर त्याला B2C असं म्हटलं जातं, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हटलं जातं. म्हणजे 2 प्रकारचे व्यवहार असतात व्यवसाय साखळीमध्ये. जर व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडेच व्यवसाय झाला असेल तर बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B व्यवहार असं म्हटलं जातं. आणि जर व्यवहार बिझनेस टू कन्झ्युमर म्हणजे व्यापाऱ्याकडून ग्राहकापर्यंत झाला असेल व्यवहार तर त्याला B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हटलं जातं. तर ह्या पूर्ण व्यवसाय साखळीमध्ये 3 प्रकारचे व्यवहार झालेले आहेत. पहिल्यामध्ये घाऊक व्यापाऱ्यानं मूळ उत्पादकाकडून ते घड्याळ काय केलेलं आहे? विकत घेतलेलं आहे. म्हणजे इथं बिझनेस टू बिझनेस व्यापाऱ्याकडून एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याने काय केलेलं आहे? ते खरेदी केलेलं आहे. 200 रुपयावरती CGST आणि GSTचा दर समान असेल 6% मग 200चा पण 12% इथं काढून घेतलेला आहे की 24, म्हणजे CGST पण त्याला 12% द्यावं लागेल आणि SGST पण 12% द्यावं लागेल. म्हणजे त्याला 200 रुपयाचं घड्याळ GST सहित 224 रुपये किमतीला घ्यावं लागलं. त्यानंतर त्याने किरकोळ व्यापाऱ्याला विकलं. आता हे सुद्धा व्यवहार बिझनेस टू बिझनेस म्हणजे व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडे झालेला व्यवहार आहे. त्यानं व्यापाऱ्याला किती रुपयाला विकलेला आहे? 300 रुपयाला. तर 300चं 12% GST प्रमाणे किती रुपये झाले? 36 रुपये. म्हणजे CGST पण 18 आणि GST पण 18 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच त्यानं ते घड्याळ किती रुपयाला विकलं पाहिजे? 336 रुपयाला. त्यानंतर B2B नंतर त्या किरकोळ व्यापाऱ्याने ते घड्याळ कन्झ्युमरला किती रुपयाला विकलेलं आहे? 400 रुपयाला विकलेला आहे. मग 400चं बघा 12% म्हणजे किती रुपये होतात? 48 रुपये GST होते. मग CGST 24 रुपये आणि SGST 24 रुपये असं ग्राहकाला त्याच घड्याळासाठी 448 रुपये मोजावे लागतील. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की व्यवसाय साखळीमध्येच उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक अशी एक व्यवसाय साखळी असते. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यावरचा असणारा GST हा प्रत्येक टप्प्यामध्ये आकारला जातो. जसजसं उत्पादकापर्यंत पासून ग्राहकापर्यंत ते उत्पादन पोहोचतं त्याची किंमत आणि GST हे बदलत जातात. कारण प्रत्येक टप्प्यामध्ये घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी आपला नफा आणि GST ह्या दोन्हीचा विचार करून तयार झालेलं उत्पादन हे काय करत असतो? विकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुढील भाग येतो की साधारणतः खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट. आता खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट म्हणजेच काय? किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडून जेव्हा खरेदी करतो त्यावेळी त्याला जे GST भरावं लागत आहे ते त्यातून तो वजा करतो. म्हणजे 48 मधून 36 वजा केले 12%. किंवा घाऊक व्यापारी उत्पादकाकडून वस्तू खरेदी करत असताना त्याला जितकी GST म्हणजे विक्री करत असताना त्यानं जर 300 रुपयाला विकायचं ठरवलं तर 300च्या 12% म्हणजे 36 रुपये त्याला GST द्यावं लागेल. तर 36 वजा त्यानं आधी खरेदी करताना जेवढं GST भरलेलं आहे तो त्यातून वजा करतो. आता हे जी वजाबाकी आहे तर ह्याला काय म्हणायचं आहे? ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असं त्याला म्हटलं जातं. तर आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC. आता ह्या व्यवहारामध्ये आणखीन 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वस्तू विकताना व्यापाराने गोळा केलेला कर त्याला आउटपुट टॅक्स असं म्हणतात. बघा काय म्हटलेलं आहे? वस्तू विकताना म्हणजे घाऊक व्यापाराने किरकोळ व्यापाराला घड्याळ किती रुपयाला विकलेला आहे? 400 रुपयाला विकलेलं आहे. तर त्याने विकताना जो कर गोळा केलेला आहे तो कर म्हणजे काय असतो? इनपुट टॅक्स क्रेडिट आउटपुट टॅक्स क्रेडिट असतो. आणि घेताना जो टॅक्स त्यानं गृहीत धरलेला असतो त्याला म्हणायचं
इनपुट टॅक्स क्रेडिट। लक्षात येते का बघा विद्यार्थी मित्रांनो, विकताना जो कर आकारला जातो त्याला आउटपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात आणि वस्तू खरेदी करताना जो टॅक्स आकारला जातो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं। उदाहरणार्थच जर घाऊक व्यापाऱ्यानं 200 रुपयाला घड्याळ विकत घेतलं तर 200 रुपयाचं 12% म्हणजे 224 रुपयाला त्याला ते घड्याळ पडलं, म्हणजे 224 रुपये ही किंमत काय झाली, घाऊक व्यापारासाठी काय झाली, आउटपुट टॅक्स क्रेडिट। आता घाऊक व्यापाऱ्यानं ते घड्याळ 400 रुपयाला किरकोळ व्यापाऱ्याला विकलं आणि त्यावेळी GST किती भरावी लागेल त्याला, 36 रुपये। तर त्यानुसार त्याला जी किंमत तिथं मिळणार आहे, तर किरकोळ व्यापाऱ्यानं खरेदी करताना त्याला जी किंमत आकारावी लागलेली आहे त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट। म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याला ते घड्याळ किती रुपयाला मिळेल साधारणतः, तर इथं बघा 300 रुपयाला विकले आणि हा GST साधारणतः 336 रुपयेला त्यानं ते विकत घेतलेलं आहे। मग 336 रुपयाला विकले म्हणजे किरकोळ व्यापारासाठी ते काय झालं, इनपुट टॅक्स क्रेडिट। आता किरकोळ व्यापारी काय करेल, ग्राहकाला 400 रुपये अधिक GST म्हणजे 448 रुपये प्रमाणे तो ग्राहकाला विकेल, म्हणजे जी विक्री किंमत आहे किरकोळ व्यापाराची ती किरकोळ व्यापारासाठी काय झाली, आउटपुट टॅक्स क्रेडिट। आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट आणि ITC या 3 संकल्पना उदाहरणे सोडवताना आपण विचारात घेणार आहोत। आता आपण इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स क्रेडिट आणि ITC या सर्व बाबींचा विचार करून 4.1 मधील आणि सरावासाठी काही आणखीन उदाहरणे सोडवूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही उदाहरणे सोडवूया। उदाहरण बघा काय आहे, रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत, खरेदीच्या वेळी 6,500 रुपये GST दिला व विक्री करून 8,000 रुपये GST गोळा केला। बघा काय म्हटलेलं आहे, रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत, त्यांनी एका वस्तूच्या खरेदीवरती 6,500 रुपये GST दिला आहे आणि ती वस्तू विकल्यानंतर त्यांना 8,000 रुपये GST गोळा केला। तर आपल्याला या माहितीवरून काय काय काढायचं आहे, तर इनपुट टॅक्स व आउटपुट टॅक्स किती आणि इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना किती रुपये मिळाले आणि GST त्यांना किती भरावं लागेल आणि त्याच पद्धतीनं केंद्राचा व राज्याचा देय कर किती, म्हणजेच थोडक्यात CGST आणि SGSTच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत। तर उदाहरणे सोडवताना महत्त्वाच्या 4 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। आता त्या 4 गोष्टी कोणत्या बघा, तर विक्रीच्या वेळी जी काही किंमत म्हणजे विक्री करून जी काही किंमत त्यांनी मिळवलेली आहे त्याला आउटपुट टॅक्स असं म्हणायचं। खरेदीच्या वेळी जे काही त्यांनी टॅक्स भरावं लागलेला आहे त्यांना इनपुट टॅक्स असं म्हणायचं। आता इनपुट टॅक्सलाच ITC असं म्हटलं जातं, म्हणजे इनपुट टॅक्स सर्व्हिस, म्हणजे इनपुट टॅक्सलाच काय म्हणायचं, ITC। त्यानंतर चौथा भाग आहे बघा, देय कर म्हणजे काय। आता देय कर काढायचा असेल तर आउटपुट टॅक्समधून ITC काय करावं लागेल, म्हणजे इनपुट टॅक्स काय करावं लागेल, वजा करावा लागेल। म्हणजे ह्या 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला उदाहरणे सोडवणे अतिशय सोपं जाईल। तर बघा आता आपण उदाहरण सोडवतोय, रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत आणि तर काय करायचं आहे, 6,500 रुपये त्यांनी विक्री करून खरेदीच्या वेळी 6,500 रुपये GST दिलाय आणि विक्री करून 8,000 रुपये GST गोळा केलाय। तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे बघा, इनपुट व आउटपुट टॅक्स किती किंवा त्यांची गोष्ट किती। मग आता बघा, रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत आणि आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे, इनपुट व आउटपुट टॅक्स किती। तर आता आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, इथं आपण लिहिलेलं आहे विक्रीच्या वेळची किंमत। व विक्री करून त्यांनी किती GST गोळा केलेला आहे, 8,000 रुपये। त्यानंतर इनपुट टॅक्स म्हणजेच काय, खरेदीच्या वेळी केलेली रक्कम। खरेदीच्या वेळी किती घेतले त्यांनी, 6,500 रुपये। आता बघा ITC म्हणजेच काय, इनपुट टॅक्स। मग आता इनपुट टॅक्स किती आहे, 6,500 रुपये। ठीक आहे, पहिली गोष्ट आपण पहिल्या 2 बाबी आपण काढलेल्या आहेत। आउटपुट टॅक्स 8,000 रुपये म्हणजे विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर, इनपुट टॅक्स म्हणजे खरेदीच्या वेळी गोळा केलेला कर 6,500 रुपये, इनपुट ITC म्हणजेच इनपुट टॅक्सची किंमत। आता पुढे आहे देय कर।
आता देय कर काढताना आपण काय करणार आहोत, तर आउटपुट टॅक्स वजा ITC. आता आउटपुट टॅक्स किती आहे 8,000 रुपये आणि इनपुट टॅक्स किती म्हणजे ITC किती आहे 6,500 रुपये. आता ही वजाबाकी किती येईल, तर ही वजाबाकी येणार आहे 1,500 रुपये. ठीक आहे. आता आपण काय काय काढलं, इनपुट व आउटपुट टॅक्स काढलं, ITC काढलं आणि देय कर काढलं. आता 1,500 रुपये हा देय कर आहे, म्हणजेच हा काय आहे GST आहे. आता GST वरून आपल्याला काय काढायचं आहे, CGST व SGST ची किंमत काढायची आहे. तर आपल्याला माहित आहे की GSTचा निम्मा भाग हा SGST ला जातो आणि निम्मा भाग हा कशाला जातो, CGST ला जातो. मग आता CGST काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, CGST बरोबर GST भागिले 2. GST किती आहे 1,500 भागिले 2, तर हे किती येईल 750 रुपये. मग आपल्याला माहित आहे की जितका कर सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे केंद्रीय वित्तमध्ये जातो तितकाच स्टेट मला सुद्धा जातो, म्हणजे SGST. म्हणजे CGST बरोबर SGST दोघांनाही किती टक्के कर जाईल, किती रुपये कर जाईल 750 रुपये. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण आपण पुन्हा एकदा पाहूया. तर रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत की ज्यांनी आउटपुट टॅक्स म्हणजे एक वस्तू खरेदी करून 8,000 रुपये काय मिळालेला आहे GST गोळा केला आहे. तीच वस्तू खरेदी त्यांनी केलेली आहे 6,500 रुपये. खरेदी किंमतला आपण काय म्हणणार आहोत, इनपुट टॅक्स. आता इनपुट टॅक्सलाच आपण ITC असं म्हणणार आहोत, म्हणजे किती झालं 6,500 रुपये. आता किती देय कर त्यांना लागत, देय कर बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजे 8,000 वजा 6,500, तर 1,500 रुपये GSTचा दर झाला. तर CGSTची किंमत काढण्यासाठी आपण GST भागिले 2 केलं, कारण GSTची जी किंमत असते, जी रक्कम असते त्यातला निम्मा भाग हा CGSTला जातो आणि निम्मा भाग हा कशाला जातो, SGSTला जातो. त्यामुळे GST भागिले 2 केलं की CGSTला किती रुपये जातील 750 रुपये. मग CGST बरोबर SGST आपल्याला माहित आहे की जितका कर असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटला निम्मा जातो आणि राज्य सरकारला किंवा स्टेटला निम्मा जातो. मग दोघांनाही 750 रुपये काय जाईल GST जाईल. या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण आणखीन एका उदाहरणाचा अभ्यास करूया. तर दुसरं उदाहरण बघा काय आहे, मेमर्स जय केमिकल्सने 8,000 रुपयांचा कर किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला व ग्राहकाला तो 10,000 रुपयाला विकला. GSTचा दर 18% आहे. तर मेमर्स जय केमिकल्सचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर काढा. बघा मेमर्स जय केमिकल्सने काय केलेलं आहे, 8,000 रुपयाचा लिक्विड सोप काय केलेला आहे, विकत घेतलेला आहे आणि ग्राहकाला तो किती रुपयाला दिलेला आहे 10,000 रुपयाला आणि GSTचा दर काय आहे 18%. तर केंद्राला आणि राज्याला किती देय कर काढावं हे विचारलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात CGST आणि SGSTची किंमत आपल्याला काढायची आहे. चला तर मग आपण हे उदाहरण सोडवूया. तर सुरुवातीला बघा 8,000 रुपयाला सोप खरेदी केलेली आहे, म्हणजे इनपुट टॅक्स खरेदी करणे म्हणजेच काय, खरेदी केलेली किंमत कशामध्ये येते, इनपुट टॅक्समध्ये येते. तर इनपुट टॅक्स किती आहे, किती रुपयाला खरेदी केलेली आहे 8,000 रुपयाला. मग 8,000 रुपयावरती GST किती आहे 18%. मग 18% GST असेल तर 8,000 वरती 18% प्रमाणे GST प्रमाणे किती रक्कम त्यांना मिळाली खरेदीच्या वेळी, तर हे आपण सोडूया. तर किती 80 राहील किंमत काय 80 गुणिले 18. तर ही किंमत किती मिळाली 1,440 रुपये. बघा आपण काय काय केलं, इनपुट टॅक्स म्हणजेच खरेदी केलेली किंमत किती आहे 8,000 रुपये. 8,000 रुपयावरती GST किती आहे 18%.
मग 8,000 वरती 11% प्रमाणे GST, 18% म्हणजेच आपण ते 18/100 या स्वरूपात लिहितो. तर त्यांना इनपुट्स म्हणजेच काय, खरेदीवरती 1,440 रुपये इतकी GST काय करावी लागलेली आहे, द्यावी लागलेली आहे. याच पद्धतीने आपण काय करूया, विक्री कितीची झालेली आहे आणि विक्रीवरती 18% GST प्रमाणे किती GST भरावा लागेल. आता आउटपुट टॅक्स म्हणजे ते लिक्विड सोप किती रुपयाला विकलेला आहे ग्राहकाला, ती विक्री किंमत कशामध्ये जाते, आउटपुट टॅक्स मध्ये जाते. तर ग्राहकाला किती रुपयाला विकलेलं आहे, ते 10,000 रुपयाला विकलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा GST किती असणार आहे, 18%. तर 10,000 रुपयेवरती 18% प्रमाणे GST असेल तर किती रुपये GST द्यावी लागेल, इत्यादी 18,000 रुपये. म्हणजे 8,000 रुपयावरती 18% प्रमाणे 1,440 रुपये GST द्यावी लागली आणि 10,000 रुपयावरती 18% प्रमाणे 18,000 रुपये काय करावे लागेल, GST 18,000 नाही 1,100 प्रमाणे काय करावं लागेल, GST द्यावी लागेल. तर आता पुढं काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी, आता इनपुट आणि आउटपुट टॅक्स आणि हे आपण काढलेलं आहे. तर आता देय कर सुद्धा काढणं आवश्यक आहे. मग देय कर काढत असताना आपण काय करतो, आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स. तर आउटपुट टॅक्स किती आहे, 1,800 रुपये वजा इनपुट टॅक्स किती आहे, 1,440 रुपये. तर बघा ही वजाबाकी किती येईल, तर 360 रुपये. ठीक आहे, म्हणजे देय कर किती असणार आहे, 360 रुपये. त्यानंतर बघा आता पुढे काय विचारले, CGST व SGST ची किंमत काढा. तर CGST बरोबर GST भागिले 2. आता आपण GST किती काढलेला आहे, 360 रुपये. तर CGST बरोबर 360 भागिले 2. तर CGST ची किंमत किती आहे, भागाकार करून 180 रुपये. म्हणजे SGST पण किती असणार आहे, 180 रुपये. म्हणजेच 180 रुपये केंद्राचा देय कर असणार आहे आणि 180 रुपये राज्याचा देय कर असणार आहे. बघा आपण काय केलं या उदाहरणामध्ये, तर सुरुवातीला इनपुट टॅक्स म्हणजेच खरेदी किंमत किती आहे, 8,000 रुपये, त्याच्यावरती टॅक्स GST आहे 18%, त्याप्रमाणे 1,440 रुपये GST द्यावा लागेल. विक्री किंमत किती आहे, आउटपुट टॅक्स 10,000 रुपये, 10,000 रुपयावरती 18% प्रमाणे GST काढलं तर 1,800 रुपये GST भरावा लागेल. तर एकूण देय कर म्हणजेच काय, की आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणजे 1,800 वजा 1,440 रुपये म्हणजे 360 रुपये देय कर असणार आहे. आता 360 रुपये हा GST झाला, त्यातला निम्मा भाग हा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि निम्मा भाग हा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय आणि वित्त विभाग आणि राज्य वित्त विभागामध्ये त्यातली निम्मी रक्कम म्हणजे 360च्या निम्मी 180 आणि 180 रुपये इतका कर काय करावा लागणार आहे, द्यावा लागणार आहे. पुढचं उदाहरण आहे, चेतना स्टोअर्सने 1,05,000 रुपयांच्या खरेदीवरती काही GST भरला. त्यानंतर त्या वस्तूच्या विक्रीवरती त्यांनी 1,22,500 रुपये GST गोळा केला. तर त्यांना भरावा लागणारा GST काढा म्हणजेच देय कर काढा. तर बघा याच्यामध्ये आपण सुरुवातीला घेऊया आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, विक्रीच्या वेळी मिळालेला किंवा गोळा केलेला कर. तर आउटपुट टॅक्स त्यांचं किती आहे, 1,22,500 रुपये. ठीक आहे, त्यानंतर आता इनपुट टॅक्स काढूया, लिहूया आपण. इनपुट टॅक्स म्हणजेच काय, तर खरेदीच्या वेळी गोळा केलेला GST. तर चेतना स्टोर्सने 1,05,000 रुपये खरेदीवरती GST गोळा केला. म्हणजे खरेदीची किंमत किती आहे त्यांची, 1,05,000 रुपये. तर आता इनपुट टॅक्स म्हणजेच काय आहे, ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात त्याला, 1,05,000 रुपये.
तर आता जीएसटी काढायचा आहे म्हणजे देय कर काढायचा आहे. आता देय कर काढताना आपण काय करतो, आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,500 आणि इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, 1,05,000 रुपये. 1,05,000 रुपये. तर आता ही वजाबाकी करून बघा उत्तर किती येईल, तर 22,000 रुपये. म्हणजेच जीएसटी किंवा देय कर काय असणार आहे त्यांचा, 22,000 रुपये. उदाहरण सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला आपण आउटपुट टॅक्स किती आहे ते लिहायचं, त्यानंतर इनपुट टॅक्स किती आहे ते लिहायचं. इनपुट टॅक्स म्हणजेच तुमचा इनपुट टॅक्स क्रेडिट असतो, ज्याला ITC असं म्हणतो आपण. देय कर काढत असताना काय करायचं आहे, आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचं आहे. वजाबाकी करून जे उत्तर मिळेल ते तो देय कर असणार आहे किंवा ती जीएसटीची किंमत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये साधारणतः व्यवसाय साखळी कशी असते आणि प्रत्येक वेळी उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत येत असताना उत्पादनाच्या किमतीत आणि जीएसटीच्या किमतीत ही बदल होत जाते. त्याच पद्धतीनं त्यावर आधारित आपण काही उदाहरणे देखील सोडवली. तर इनपुट आणि आउटपुट टॅक्स लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे की जी किंमत मोठी असते ती आउटपुट टॅक्समध्ये घ्यायची आणि जी किंमत छोटी असते ती तुमची इनपुट टॅक्सची किंमत असणार आहे किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटची किंमत असणार आहे. जरी तुम्हाला विक्रीची किंमत, खरेदीची किंमत असं नाही लक्षात राहिलं तरी तुम्ही उदाहरण वाचून जी मोठी किंमत असते ती नेहमी आउटपुट टॅक्स असते आणि जी लहान किंमत असते ती नेहमी इनपुट टॅक्स असते. आणि इनपुट टॅक्सची जी किंमत असते तीच किंमत ITCमध्ये घ्यायचं, म्हणजे इनपुट टॅक्सलाच आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतो. आणि देय कर काढत असताना म्हणजे जीएसटी काढत असताना सोपी गोष्ट काय की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचं, म्हणजेच आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स काय करायचा, वजा करायचा, म्हणजे ती असणार आहे जीएसटीची किंमत. एकदा जीएसटीची किंमत काढून घेतली की त्याच्यावरून आपण CGST आणि काय काढू शकतो, SGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्ससुद्धा आपण त्याच्यावरून काय करू शकतो, काढू शकतो. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण इथंपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण यापुढील उदाहरणे सोडवणार आहोत. धन्यवाद.